सत्कार करावा, सन्मान करावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण उत्तरला मी इकडे महानगरपालिकेची महानगर प्रमुख म्हणून नव्यानेच आता आमच्या प्रकाशजी मारावार यांच्यावर पक्षाने जबाबदारी टाकली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आज त्यांनी इथं आयोजित केला आणि जवळपास सगळ्याच प्रभागामध्ये ही आता अशाच बैठकी चालू राहतील आणि महानगरपालिका ही शिवसेनेच्या सर्व शिवसैनिक कसे जिंकतील याच्याकडे आमचं सगळं लक्ष आहे आणि त्या प्रसंगातून जे काही आम्हाला सांगायचं होतं, जे काही कार्यकर्त्याला सूचना द्यायच्या होत्या त्यासाठी माननीय संपर्क प्रमुख साहेब, आमचे नेते बबन थोरात साहेब इथे आलेले होते आणि सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत आणि महानगरपालिकेमध्ये निश्चित यावेळेस बदल दिसेल हे आम्हाला खात्री आहे। निश्चितपणानं आमची बोलणी आता तुम्ही जे विचारलं होतं की आमच्या आघाडी करणार का, काही होणार का, आघाडी करण्याच्या संदर्भातल्या जे काही आमचे बैठका असतील ते चालू आहेत आणि जर आघाडी सन्मानपूर्वक जर होत असेल तर निश्चितपणाने केली जाईल आणि निश्चित आम्ही सर्वांना घेऊन सोबत या महानगरपालिकेला आम्ही लढू। आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे, मुंबईकडे कूच करणार आहे का तुम्ही? संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करणार आहात? जरांगे पाटलाच्या विषयी जे काही आपलं जे वक्तव्य आहे ते आम्ही वारंवार केलेलं आहे। मी जरांगे पाटलाच्या वैयक्तिक मी त्यांच्या सोबत आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पहिल्यापासूनच मी त्यांच्या सोबत आहे आणि समाजासाठी जे काही करता येण्यासारखं असेल ते निश्चित करेल। सर, पार पडला आहे काय सर? या मेळ्यातून शिवसैनिकांना महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आदेश देण्यात आलेले आहेत आणि नागरिकांच्या सोबत राहून नागरिकांना कसं सन्मानाने जीवन जगता येईल याकडे लक्ष देण्याबाबत या मेळाव्यातून आम्ही संकल्प केलेला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी? त्याबाबत आदरणीय नागेश पाटील आष्टीकर लवकरच त्याबाबत आपल्याशी संवाद साधतील आणि नागेश पाटील आष्टीकर साहेबांना पूर्ण अधिकार आहेत की यांना महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणतं राजकीय समीकरण जुळवायचं। सकाळी जो वाद झाला त्याबद्दल काही बैठक? अशा कुठल्याही प्रकारचा वाद झाला नाही। पदाधिकाऱ्यांमध्ये निवडीवरून असे वाद चालू असतात आणि ज्याला पदावरून काढलं जातं त्याला दुःख होणं साहजिक आहे, त्या दुःखातून असे प्रकार घडत असतात आणि याबाबत मागच्या दौऱ्यामध्ये आदरणीय शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। माझी नांदेडतील पत्रकारांना विनंती आहे, वारंवार त्याच विषयावरती चर्चा करणं हे आपल्या पत्रकारितेला योग्य वाटत नाही। पुन्हा हा विषय चर्चेला येता कामा नये।